तर चला ताईंनो, त्याच्यानंतर दिवसभर काही व्हिडिओ घ्यायला टाइम भेटला नाही, कारण की आता सध्या सगळ्यांनाच माहिती आहे, ज्या ताई रेग्युलर लाईव्ह बघतात त्यांना माहिती आहे की सध्या आपले लाईव्ह बंद आहेत. कारण की तसं तर 2 दिवस आता जत्रा पण होती, जत्रेमुळे जरा एक दिवस धावपळ झाली, त्याच्यामुळं जरा म्हणलं झाला दुसऱ्या दिवशी आराम. स्टाफच्या पण आता गावातल्या 2-3 जणी येतात, सगळ्या म्हणल्या आम्हाला सुट्टी पाहिजे, तर मग त्या पण नव्हत्या. आणि त्यातली त्यात म्हणलं चला शिफ्टिंग पण आज बऱ्याच काही साड्या वगैरे वाहिल्या, कारण की फर्निचरचं काम चालू आहे स्टुडिओमध्ये सगळं. तर मग इकडून उचल तिकडं ठेव, तिकडून उचल तिकडं ठेव, असं करता करता आज पार दमून गेलो सगळ्याच्या सगळ्या. मग दिवसभर काही टाईम नाही भेटला आम्हाला व्हिडिओ घ्यायला. मग आता म्हणलं चला मस्तपैकी बघा, संध्याकाळचे 6:45-7 वाजलेत. तर बाहेर सगळा इथून तिथून सकाळपासून तुमचे छोटे फौजी इथून झाडू मारायला सुरुवात केलं, तर अख्खा जंगल विलाची साफसफाई करून झाडांना पोटभर दिवसभर पाणी दिलंय. त्याच्यानंतर मग आता कसं कधी पाणी आटन त्याचा भरोसा नाही. 15 दिवसात आटत आहे का 8 दिवसात आटत, की उद्या सकाळचा भरोसा नाहीये की पाणी केव्हा बंद होईल. मग त्यांनी काय केलं, जेवढे झाडाला होतं तेवढं टाकीमध्ये तेवढं सगळं झाडांना पोटभर पाणी दिलं. आणि मोठी टाकी म्हणले भरून ठेवू, म्हणजे कसे 1 महिना आरामशीर चलन अशा हेतूने. तर मग झाडून झुडून घेऊन टकाटक 2-3 दिवस ते आल्यापासून जरा बाहेरच्या झाडांना आणि त्याला आराम भेटलाय बघा. कारण की ते झाडून बिडून मस्त त्यांनी आज सडाबिडा मारलाय. तर बऱ्याच ताई म्हणतात की कधी आले सांगितलं नाही त्यांना व्हिडिओमध्ये घ्या. त्यांना घेऊ एक दिवस व्हिडिओमध्ये, ज्यावेळेस ते स्वतःहून म्हणते त्यावेळेस. पण कसं जेव्हा ते आले ना त्यावेळेस व्हिडिओ शूट करायला जमलं नाही. झालं काय की ते रात्रीचं आले, पहाटे आले 3:30 ते 4 वाजता, आणि तेव्हा काय सगळे झोपीत, कधी व्हिडिओ घ्यायचा शूट करायचा असं झालं. आणि त्यांना जास्त व्हिडिओ त्याला आवडत नाही, त्याच्यामुळे जे स्वतःहून ज्यावेळेस म्हणते त्यावेळेस मी नक्कीच घेईन. तर 21 तारखेला आलेले तर पहाटे, आणि आता 1-1.25 महिना आहे. तर अक्कांचं वर्ष श्राद्ध झाल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीच लगेच त्यांना जायचंय, कारण त्याच्यानंतर त्यांना सुट्टी भेटणार नव्हती. त्याच्यामुळं मग आत्ताच आलेत. मग दोन्ही काम होईन. आता वर्ष श्राद्ध पण काही जास्त लांब नाही राहिलं, जवळच आलेले. तर मग वर्ष श्राद्ध झालं की मग परत काही चान्स नाही, मग 3-4 महिने तरी येणारच नाहीत. तर चला असो, आजूक आम्हाला स्वयंपाक वगैरे करायचा. आता तिकडून जाऊन आले एकदम थकल्यासारखं झालंय, पण आता त्याला विलाज नाही. पण त्या अगोदर मस्तपैकी ताई एक पार्सल रिसिव्ह झालंय, म्हणजे मागवलं होतं दाजींनी. त्याच्यामध्ये काय आहेत बघू ताई, काय आहे बरं मलाच माहिती नाही काय आहे. फक्त आले दारामध्ये ठेवलेले आहे, सगळं दिवसभर झालं तिथंच ठेवलेलं आहे, पण फोडलं नाही. मग म्हणलं आता फोडावं पहिले आणि मग स्वयंपाकाची तयारी करावा. तर आता काय आहे ताई त्याच्यामध्ये? सरप्राईज आहे. तर ती काढतीये फोडतीये, बघू काय सरप्राईज आहे. त्याच्यानंतर बऱ्याच ताईंच्या मधून अधून कमेंट येतात, ज्यावेळेस कामाचं बोलल्या जातं त्यावेळेस म्हणतात ताई की तुमच्या इथे एक मावशी होत्या ना, नेमकं त्या का बरं येत नाही येत, म्हणजे काय झालं त्यांचं, ते येत होत्या ना. तर त्याच्या अगोदर बघू आपण पार्सल काय त्याच्यामध्ये काढलंय. आता मला दम निघा ना. हा, पार्सल मस्त पार्सल आहे ताईंनो. किचनचीच वस्तू आहे बघा. भरपूर वर्षापूर्वी होती माझ्याकडे, म्हणजे उडीसाला असताना होती, आणि त्याच्यानंतर घरी आल्यावर बऱ्याच दिवस वापरली, आणि मध्यंतरी चांगले बरेच दिवस झाले त्याचा वापर केला नाही. पाठीमाग त्या जंगल विलेज सेटअप मध्ये तिथं होती. आणि आमचे बाबा भांगार विक्रेते प्रेमी, बाबांनी भांगारमध्ये विकून टाकला त्याचा एक पार्ट. त्याच्यामुळे मग ते जो पार्ट राहिलेला होता त्याचा वापर झाला नाही बघा, म्हणजे करताच आला नाही त्याचा वापर आम्हाला. कारण बाबांनी भांगार म्हणून एक पार्ट छान होतं, पण त्या लयच मस्त होतं ते. एक पार्ट त्या वस्तूचा हे करून दिला, भंगारात निघली. मग ते एक पार्ट त्याचा उपयोगीच होईना. मग त्यामुळे आम्ही ती वस्तू बरेच दिवस झाले बनवली नाही. ती वस्तू कुठली पहा, हे बार्बिक्यूचं ग्रिल आहे, आणि घरात सगळ्यांना आवडतं. आता याच्यामध्ये व्हेज, नॉन व्हेज, पनीर टिक्का, चिकन टिक्का, अशा बऱ्याचशा गोष्टी खूप वेगळ्या प्रकारच्या होतात, जे की हॉटेलमध्ये जायची आपल्याला गरज लागत नाही. हे बनवायचा मला फार नाद होता. बरोबर असताना 8 दिवसात एकदा तरी मी हे 100% तिकडं होते तर बनवायचे. आउटडोर कुठं आमची पिकनिक वगैरे गेली तरी हे आम्ही बरोबर कॅरी करून घेऊन जायचो. पण अगोदरचं कसं छोटं आणि छान होतं, छोट्या फॅमिलीच्या अकॉर्डिंग होतं छोटं. त्याला वापरलं बरेच दिवस बसाची. मी जवळजवळ किती 6 ते 7 वर्ष वापरला असेल मी. तिथं 5 वर्ष, आणि घरी आल्याच्या नंतर 2-3 वर्ष, म्हणजे 8 वर्ष त्याचा वापर झाला. पण मग एक पार्ट हरवल्यामुळं ते गेलं कामात. आता हे बऱ्याच वेळा राजू आले की राजूंना आठवण व्हायची त्याची.
सगळ्यांनाच. आणि कसं आहे आवर्जून सगळे एकत्र आले ना की मग आम्हाला पण करू वाटतं. नाहीतर असं आहे ना बघता तुम्ही सध्या तर इतकं बिझी शेड्यूल चालू आहे की असं काही करायचं म्हणलं की नकोच वाटतं. पण आता ते आलेत तर मग दाजींनी आता 8-15 दिवस झाले मागवलेलं, पण ती पार्सल आज आलंय तर तसं बाहेरच आहे. म्हणलं आता याला पहिले ना फोडून घ्यावं आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाकाचं बघू म्हणलं आपण. तर मस्तच आहे ताई, पण याच्यामध्ये कोळशे दम धरतील म्हणजे तू पत्रा आहे ना. सगळं पण हा कलर कसा आहे का असा कोळशानी कलर उडन? काय नाही होत, म्हणजे कलर उडतोच त्याला काय कलर जातो आहे ना हे पाहिजे. अरे बापरे, तर असं उभं राहून एक चेअर वरती मस्त आहे. मस्त आहे. पण चेअर वरती बसून मस्त याच्यावरती ग्रिल करायचं आहे का नाही. पहिले खाली बसून होतं, पण याला कोळशालाच ताई पेटवायला लई टाइम लागतं बाबा. काय नाही लागत पेटवायला टाईम. कितीचं मागवलं विचारलं का तू दाजींना? ए चिंटू बघ आता काय रे, घाबरले ना मी. घाबरली माझ्या पाय पडला त्याच्या अंगावरती धडपडून उठला. काय रे चिंट्या? आता हे ना हे पाहावं लागेल. हे कुठे काढ कुठे आहे कधी त्याच्यातच आसन खाली बघ, मस्तच आहे. जॉईंट करून घे. अशा पद्धतीची नेट याच्यावरती करायला आणि याच्यावरती सगळ्या ग्रिलच्या स्टिक्स येणार. मला एकदा बघू दे याचं नेट बघ. तिचं माझं बहिणीचा मुलगा आहे स्वराज त्याचं नाव आहे, तर त्याला पण ग्रिल इतका आवडतो. सारखं ते बहिणीला म्हणतो सांग ना मावशीला ग्रिल बनवायला, सांग ना मावशीला ग्रिल बनवायला. मग एक दिवस जाऊन मला लई ग्रिल खाऊ वाटलंय म्हणतो. मग ते त्याच्यासाठी आवर्जून दाजींनी मागवलंय. आणि नंतर तर मग कारण की ते दोनदा म्हणली, मग त्यांनाच वाटलं काहीतरी म्हणलं नाही का, आता बऱ्याचदा लेकरू ही शेवटी म्हणतंय म्हणल्याच्या नंतर मग दाजींनी लगेच ऑर्डर केलं. कारण असं आहे ती पहिलं भांगारात दिलं बाबांनी, त्याचा पत्ताच नाही कुठं काही. मग म्हणलं चला लागणारी वस्तू आहे लागतीच, आणि मुलांना हेच वय आहे खायचं प्यायचं, आर्यनला पण आवडतं आणि घरामध्ये सगळ्यांनाच आवडतं. मग म्हणलं चला मागवलं. आता हे जोडून ताई ठेवायचं कुठं? आपल्या जिम मध्ये जाऊ द्यायचं. नाहीतर मग परत तुला सांगते इकडं सेटअप मध्ये जर गेलं तर मग परत भांगारात जाईल ती. नाही आपलं काम झालं की लगेच वरती ठेवून द्यायचं. हा तर चला ती बघतीये जोडतीये त्याच्या याच्यात हे सांगते मी की कामवाल्या मावशींचं काय झालं. तर बऱ्याच ताई म्हणल्या होत्या काय झालं, तर खरोखर म्हणजे त्या 15 दिवस आल्या ना तोपर्यंत आम्हाला चांगला इतका आराम म्हणजे आम्ही फील केलं ना की बराचसा लोड आमचा हलका झाला. जरा रिलॅक्स फील व्हायचं, जरा असं वाटायचं बाबा घरी आल्याच्या नंतर जे आपल्याला आल्यानंतर बरेचसे कामं राहतात ते नव्हते होत. बऱ्यापैकी मदत होत होती त्यांची. मग चिडचिड होत नव्हती, थकान भासत नव्हती. पण झालं काय की 15 दिवस त्या आल्या चांगलं, तर त्यांचं रुटीन बसलं बघा. आणि त्यांचा येताना छोटासा ऍक्सिडेंट झाला बघा. वयस्कर होत्या म्हणा, तसं पाहिलं त्यांना बी गरज होती, गाडी वगैरे येत होती चांगली, पण छोटासा ऍक्सिडेंट झाला. त्याच्यामुळे मग हॉस्पिटलमध्ये त्या 2-3 दिवस ऍडमिट होत्या. आता तब्येत वगैरे ठीक आहे त्यांची. पण मग जोडलं का याचं बुकलेटच नाहीये का त्याच्यामध्ये? आपल्याला व्हिडिओ बघावं लागेल, ते व्हिडिओ पाहावा लागणार आहे कुठं काय जॉईन करायचं. कारण पहिलं जे होतं ते छोटं होतं आणि हे उभं राहून करायचंय. पण एवढं आहे की याच्यामध्ये ऍट अ टाइम बऱ्याचशा स्टिक्स हे होऊ शकतात, म्हणजे खूप मोठं आहे ते. पहिलं आपल्याला काय करावं लागायचं, वेळ लागायचा, 4-5 स्टिक भाजावं लागायच्या. तसं ऍट अ टाइम याच्यावर 10 तर आरामशीर 10 तेवढे 10च्या प्रमाणे कोळशे पण तेवढेच लागणार आहेत. मग हे फॅमिलीसाठीच आहे ना गो, मोठं आहे हे, ऑल फॅमिलीसाठीच आहे. पण आता याचं दिलंय कुठं बघ ना, हे बाकीचं असं आतमध्ये पाहिजे ना बुक, त्याच्यावर सगळं असतं, पण याच्यामध्ये नाही. एकच बघू आता त्याच्यावरच बघू आपण ऑनलाईन कसं जोडायचं. मिसिंग येते याच्यामध्ये, बघावं लागणार आहे. कारण हे जे आहे हे बरण्या वगैरे ठेवण्यासाठी आहे. याच्यामध्ये त्याच्यावर फ्री आहे मसाले वगैरे फ्री कोण काय देतं बाई आजकाल, आपणच देतो फक्त. हा तेवढं म्हण बाई. आणि इथं कप वगैरे अटकवायला बघ छान भेटत. कप नाही, मसाले वगैरे इथं आहे ना, याचेच बरणे वगैरे अटकवायला. म्हणजे जे मसाले आपण याच्यामध्ये वापरणार ते ठेवण्यासाठी ते दिले, म्हणजे इकडे तिकडे. पण ती घरात पण लावू शकतोय ना आपण, असं कुठं कोण एवढं लावणार आहे. त्याच्यानंतर ही एक नेट आहे बघ, हे काय दिलंय मला काही कळेना. पद्धतीचे बरेचसे याच्यामध्ये आहेत. ह्या 2 आहेत, ही एक छोटी एक मोठी. हा एक ट्रे आहे, हा एक ट्रे आहे. बघू चल. अनबॉक्सिंगच आता केलंय म्हणल्याच्या नंतर एखादी गोष्ट विसरलेली असली मग याच्यामध्ये अशा पद्धतीचं भरपूर सगळं व्हेज नॉन व्हेजच्या टाईप्सचे पहा. इथं
पनीर टिक्का म्हणा किंवा मग चिकन टिक्का, चिकन रोस्टेड, तंदुरी, हे असे बरेचसे प्रकार याच्यामध्ये होणार आहेत. तर रोस्ट करून तर भारीच आहे हा एक आयटम. कधीतरी फॅमिली बरोबर थोडासा बाहेर टाइम असेल तर त्यांच्यासाठी भारी. राजू आल्यावर आम्ही हमखास करायचं, पण आता बरेच दिवस झाले ते खराब झालं म्हणून सगळ्यांनाच आठवण होत होती. चिकन हे करून वगैरे, म्हणजे नॉन व्हेज साठी तर बेस्ट आहे बाबा, व्हेज वाल्यांसाठी पण बेस्टच आहे. मशरूम म्हणा किंवा मग आणखी वेगवेगळे जे पण पदार्थ आहे ते याच्यामध्ये आरामशीर आपण करू शकतो. मस्त राहतात एकदम. आपलं जे साठी गार्लिक चिकन आणि हे जे आपण हे करतो रोस्ट करतो ते एकदम भारी होतं याच्यामध्ये. हा म्हणजे बाबा असं प्रत्येक गोष्ट केलेलीच बघा. आणि क्रिस्पी आजकाल सगळं पोरांना आवडतंय बघा. असं चांगल्या भाज्या, पौष्टिक भाज्या हे तर नकोच म्हणतात पोरं, असं होतंय. आणि अशा पद्धतीचं वेगळं काहीतरी म्हणल्याच्या नंतर मग आवडीने खाणार. जिथं एवढीच खायचं ना तिथं मग पोटभर खाणार, असा प्रकार त्यांचा झालाय. मग चाहे बघ आपण एकदा ते याला मेल्याला गेलो होतो बघ, त्याच्यामध्ये रोस्ट केलेले फ्लावर पण रोस्ट करतात ना मसाला लावून. काही पण होऊ शकतं. म्हणजे फुलवर नाही चांगली लागणार रोस्ट केलेली साठी, ती थोडीशी जळकट हे होणार. ती तेच रोस्ट पण. नव्हती केलेली, ती हे केलेली होती, तळलेली होती मसाल्यात. आता पण याच्यामध्ये वाटत होती रोस्ट केल्यागत ना, तेल वगैरे अजिबातच नव्हतं त्याला. नव्हतं. याच्यामध्ये प्रॉन्स फ्राय पण होऊ शकतं, फ्राय म्हणते रोस्ट होऊ शकतात, बटाटे पण भाजू शकतात, काही पण आता ते कधीतरी वीकली किंवा मग महिन्यात नाही एकदा होणार आमच्या. कारण जेवढं खायला मजा येते ना तेवढं त्याला कोळशे पेटवायला पण तेवढीच मेहनत लागती त्याला. कारण गॅसवरती थोडे गरम करायचे किंवा मग ते चारकोल भेटतात ना आजकाल, नाही का आपण देवाला हा ना, एवढ्यात भेटायलाच आपल्याला ते आणावं लागते. ते पहाडावर जावं लागेल, मिरवली वावाच्या तिकडे. एक दिवस जायचंय. दाजी म्हणले ना वर्ष श्राद्ध झाल्यावर ध्यान करा, मला आपल्याला जायचंच भक्ती होती कायम तिकडं होत्या तर सारखं जायचं. ते आपण जायचं, आम्ही जायचो, पण आता त्या गेल्यापासून आम्ही नाही गेलो. कारण तुमचे जे दाजी येतं ते देवाच्या नवसाचे आहेत, मिरवली वावाच्या पहाडावरच्या देवाच्या नवसाचे येतं. तर अक्का होता तेपर्यंत त्यांना 1-2 महिने झाले की लगेच म्हणायचे चल आपण दर्शन घेऊन येऊ, चल आपण दर्शन घेऊन येऊ. तर आता वर्ष श्राद्धाच्या आधी आम्हाला दर्शनाला जायचंय. आणि राजू मेन वर्ष श्राद्धासाठी सुट्टी आलेली आहे. यात्रेचं तर फक्त काय, यात्रेचं काही हे नव्हतं, निमित्त झालं. पण ते नाही यात्रेचा काही विषयच नव्हता. यात्रा झालेल्यावरच त्यांना यायचं होतं दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी. पण मग पुढचं त्यांचं बरंच काय 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 प्लॅन असते. तर आता ते डिटेलमध्ये नाही सांगता येत. असं एक सोशल मीडियावरती त्यांचं असतं काय काय आर्मीचं. तर मग पुढं त्यांना भेटणारच नव्हती. मग त्याच्यामुळं ते म्हणले दुसऱ्या दिवशी का जाणं आहे ना, मग मी सुट्टी काटून जातो, म्हणजे मग लवकर परत 4-5 महिने मग नाही भेटणार त्यांना सुट्टी. मग चला असो, मस्त आल्याच्या नंतर विरून मिसळून मस्त आमचं घर भरल्यासारखं वाटतं. राहिलं थोडे दिवस, 1-1.5 वर्षांनी त्यांचे. पण भाऊ आता कसं काय होतंय, रिटायरमेंट घेतली तर घेतील, नाही तर मग आणखी करायची तर ते करतील. आता मनावरती घ्यायची म्हणते, पण पाहू पोस्टिंग वरती डिपेंड आहे. जर पोस्टिंग जर आसपास जवळ आली तर नक्कीच आम्ही वाढून घेण्याचा प्रयत्न करूच, आहे का नाही. छान आहे, पण मजबूत आहे, मस्त आहे. ज्यांना आहे बाबा शौकीन खाण्याचं करण्याचं फॅमिलीमध्ये सगळे, तर त्यांच्यासाठी छान आहे. आणि ह्या निमित्ताने मेन म्हणजे सगळे एकत्र येऊन जरा बसून खाऊन गप्पा वगैरे मारतात सुट्ट्यांमध्ये वगैरे. आता बघा सगळे बाहेर कुठं असले तर सुट्ट्यांमध्ये सगळे एकत्रित येतात, तर त्यांच्यासाठी पण मस्त आहे. मेन मीन्स खुर्चीवर बसून, पहिले कसं आपण खाली बसून करायचं, ते चेअरवर बसून पण किंवा उभ्याने पण करू शकतो. भारी आहे एकदम, मला आवडलं बाबा. मेन मीन्स स्ट्रॉंग आहे, बरेच वर्ष जाईन हे. कारण काही याला हे नाही, एखादी मोठी कोणी कोळशे आणून ठेवली की विषय संपला. आता याचा योग बघू कधी येतो करायचा साठी. चला, वस्तीवरती सगळा आमचा चिल्ल्या पिल्ल्यांचा आवाज, सगळा गोंधळ केलेला आवाज येतोय. तसं एरवी शांत वातावरण असतंय. कारण आता जत्रा झाली बघा कालच. तर जत्राच्या आपल्या ज्या दिवशी जत्रा होती त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी छोटी जत्रा होती, म्हणजे शिळी जत्रा म्हणतात. तर त्या दिवशी दोन्ही व्हिडिओला तुम्ही भरभरून असं प्रेम दिलं. बऱ्याच टाइम म्हणल्या आमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या, लहानपण परत पुन्हा आठवलं. आणि खऱ्या अर्थाने आम्ही पण एन्जॉय करतो मैत्रिणींनो. कारण असं नाही ताईंनो काय आहे की बऱ्याच टाइम म्हणतात बघा, मागं एका व्हिडिओमध्ये आम्ही अशी शॉपिंग केलेलं दाखवलं, एका XYZ अशी कमेंट्स आली होती का बा एवढं असून काय म्हणतात ना,
काय घ्यायचं हे नाही, म्हणजे ते जाऊ द्या आता विषय तिथं सोडून देऊ आपण. पण कसं असतं एक प्रकारचं प्रत्येक गोष्ट जास्त पैसे खर्च करून घेण्यातच मजा नसती बघा. छोटी वस्तू 10 रुपयाची का असाना ती टिकती असं म्हणजे हे. आणि जत्रामध्ये बऱ्याच ताई म्हणल्या की किती मोठ्या मोठ्या मॉलमध्ये फिरा, किती गावोगावी किती शॉपिंग करा मार्केटमध्ये, पण जत्रा इतकी जी समाधान आहे, खुशी जी भेटती ना, भलेही नाही काही शॉपिंग केली तरी चालती, पण त्याच्यामध्ये जी फिरण्याची मजा आहे ना ती कशामध्येच नाहीये. आणि तसं गावाकडे ते आता फील करायला भेटतंय बघा. आता सगळ्यांच्या घरी पाहुणे वगैरे आहे तर जरा आरडावारडा येतोय. आजच्या उद्याच्या दिवस येईल, मग त्याच्यानंतर सगळे जे आपल्या घरी जातील, मग परत रोजची रुटीन आपली सुरूच मात्र. कारण आता एवढ्या त्याच्यानंतर सण काही लवकर नाहीये कुठला. आता पाडवा झाला, गावगावच्या जत्रा झाल्या का त्याच्यानंतर डायरेक्ट वटपौर्णिमा येते, मध्ये काहीतरी काही जास्त असे सण येतच नाहीत. आणि उन्हाळ्यामध्ये तर काय चिल्ले पिल्ले. आजकाल मामाच्या गावी आपण पहिले जुनं मामाच्या गावी पहिले जाऊन महिना 2-2 महिने जायचं. मग ते पोहणे काय, मासे पकडणे काय, याच्याच वावरात जाऊन हे चोरून आण ते चोरून आण, उड्या हाण, पेरलेलं चेवंदव काहीतरी कुटाने लहानपणी लय ते वेगळ्या चिंचा खाय, कवठं खाय, लईच म्हणजे वेगळ्याच प्रकार होता. आजकाल म्हणजे ती कुणीच नाही तसं. सहसा येतात बरं का, म्हणजे नंद्याचे वगैरे पोरं आता इथं सहसा उन्हाळ्यामध्ये पोरं येतात, पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोहायचं शिकायचं, त्याच्यानंतर गाडी चालवायचं शिकायचं, बरेच जे नाही ते कामं शिकायचे. पण आताच्या पोरांना एवढा काही इंटरेस्ट नाहीये कोणत्या गोष्टी शिकण्याचं. आणि घर पण सोडायला नको म्हणतात. पहिलं मामाचं गाव म्हणजे वेगळं होतं, आता मामाचं गाव म्हणजे सगळं विसरून गेलेलं येतं बघा. जोडलं का आता? नाही त्याच्यात ते हेच नाहीये आणि स्क्रू नाहीयेत काही. मग कसं असं अर्ध दिलंय काय. आता याचं लेआउट जोडून एखाद दिवशी करून सगळं पूर्ण मस्त व्हिडिओ करू आपण छान असा. राजू आहे तवरच. आता याच्यातलं मला वाटतं स्क्रू नाहीयेत आतमध्ये, मेन बुक नाहीये त्याच्यावरती सगळं असतं दिलेलं, ते पण नाहीये. तर व्हिडिओ बघावं लागेल आपल्याला. मामाचं गाव म्हणजे फक्त आठवण राहिलेली आता. मामाचं मामीचं गाव म्हणजे फक्त आठवण. आजकाल पोरांना विचार मामाच्या गावाला जायचं का तर नको म्हणते. आपल्याला फक्त सुट्ट्या लागायचा उशीर होता का आपण उधळलोच. आम्ही तर कधीच म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी घरी घालवली नाही. कायम आजोळला. मग ते सगळे मावशीचे मुले येणार, मग ते म्हातारे कोतारे आपल्याला आमच्या नावा निवडायचे, अरे पोरं ओ गपची बसा ना. पण पोरं का ऐकायला तयारच नाही. आम्ही तर कधीच ऐकलं नाही. सगळे मामा आम्हाला वरडायचे, आजोबा वरडायचे, अरे नका येड्यावानी करू, हे नका करू, ते नका करू, इकडं नका खेळू तिकडं. पण आम्ही काही कधीच ऐकलं नाही. बापरे, इतके चुलत मावस सगळे एकत्र, बहीण भावंड, बापरे काय खेळलो बाई आपण. आता नाही राहिलं. आठवतं बाबा. आता पोराला बळ्याच बी मग म्हणले अरे खेळा बाहेर. मग जाळ्याने आता उद्या पेपर आहे. रुद्राचे तर झाले म्हणा, पण ध्रुवाचे आहे उद्या लास्ट. पण नाही बाई, ते 5 मिनिटं आपल्याला नादी लावणार आणि परत घरात येऊन लगेच टीव्ही लावणार. असं प्रकार चालू आहे पोरांचं. लय म्हणजे लय अवघड आहे. पण खेळणं फिजिकल जास्त पोरांना चांगले, पण खेळतच नाहीत पोरं आजकाल. नाही होत तेच ना. बार्बिक्यूचं हे कसं वाटलं तुम्हाला? ताईंनो मस्तच आहे एकदम. पण आता ज्यावेळेस पूर्ण सगळं त्याला आम्ही इन्स्टॉलेशन करू आणि ज्यावेळेस बनवून दाखवू त्यावेळेस तुम्हाला आवडेल नक्कीच. भारीच आहे. बरं चला. कुठून आणलं, काय आणलं, कितीला आणलं याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. दाजींनी आणलंय. आणखी एक घरातलं पण एक छोटं बार्बिक्यू आणलंय, ते पण उद्याच्या व्हिडिओ मध्ये दाखवून. आता हे त्यांना विचारते मी नेमकं काय आहे, कसं आहे, कितीला आणून फक्त ठेवलंय. ते झोपलेत जाऊन, कारण त्यांना आले लवकर तर लगेच झोपायला लागतं. ते काही जागत नाहीत लय वेळ. आणि मग सकाळी लगेच कोंबड्यासारखं लवकर उठायचं. मग सगळ्यांच्या आधी सकाळी लगेच त्यांची प्लॅनिंग सुरू. आमच्या दोघी बहिणींची प्लॅनिंग रात्रीची. सवय लागलेली त्यांना दोघांना तसंच आहे. 4:30 पुढं ना ती झोपा त्यांना येत नाहीत. हा, त्यांना ती पहिली सवय. रात्री 1ला येऊन झोपू, पण तरी पण ते सकाळी उठून त्यांच्याशी एकदम कावरे बावरे होते दिवसभराच्या कामाच्या प्लॅनिंग. आणि आमचं मात्र रात्री आणि सकाळी डोळा नाही उडत बरं का. किती पण अवघड म्हणजे रात्री ऍक्टिव्ह होतो झोपल्यावर. तर चला, स्वयंपाक करायचा आहे. काय बनवायचं आता? सकाळच्या आता उन्हाळ्याचं जेवण जात नाही, रोज चपात्या तसंच. चल मग कापू टरबूज, पण जेवायचं अजून स्वयंपाक करायचं. आम्ही काय करतो, कापून फ्रीज मध्ये ठेवतो, जेवण करतो आणि मग पोळं वगैरे खातात त्यांना पाहिजे तसं.
आणि मग आम्ही जेवलं का अर्धा 1 तासाने वरती नेतो. वरती मग ते टरबूज खाता खाता गप्पा हाणायच्या, मग ते प्लॅनिंग, मग उद्याचं प्लॅनिंग, मग आमकं मग तमकं असं चालतं आमचं दोघी. चला आता 2 दिवस मावशी होत्या, मावशीला बळच मुक्कामाला ठेवून घेतलं होतं आम्ही काल. जत्राच्या दिवशी आल्या, दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच निघल्या होत्या. पण आम्ही म्हणलो राहा मावशी. आता आमच्या इथं पण कोण आहे येणार जाणार, कोणीच नाही येणार. कालच्या व्हिडिओ खाली कमेंट पण आहे की ताई त्या जर तुमच्या म्हणजे दाजींच्या जर सख्या मावशी असल्या तर तुम्ही लय जीव लावा. तर आम्ही ताईंनो म्हणजे जवळचा व्यक्ती असो, लांबचा असो, रक्ताचं नातं असो किंवा नसो, आमच्या दोघींचा स्वभावच असा आहे ना की रांचं पाखरू जवळ येतंय. पटलं ना माणूस ते, आणि त्या माणसाच्या मनात जर आपल्याविषयी चांगली भावना असेल ना तर कुणी असो आम्ही एकदम अंतकरण काढून देऊ. आणि एखादं जर डोक्यात बसलं त्याला नाही जवळ करत मग. असं काम आहे. त्याच्यामुळं कधी पण त्या आल्या ना म्हणजे अक्का काय आणि त्या काय, आमचं त्या म्हणन त्या गोष्टी आम्ही त्यांना करून घालतो. आता काल तुम्हाला सांगते त्यांना मासे एवढे आवडतात ना, तर त्यांच्यासाठी स्पेशल 3 किलो मासे आम्ही आणले होते. व्हिडिओ वगैरे नाही शूट केला कारण प्रत्येक गोष्ट शेअर करणंच असं हे नाही माहिती का, आता नाही दाखवलं. मग त्यांच्यासाठी आणून त्यांना मस्तपैकी बसून ताईंनी गरम गरम तळून दिले, खाऊ घातले. कारण आम्हाला पण बघा की त्यांच्याशिवाय कोणी नाहीये. बघा आता त्या मावशी येतं, मावशीच्या नंतर बाबा एवढेच फक्त, बाकीचं ते त्यांच्या नंतर मात्र आम्हाला जवळचं असं म्हणावं असं कोणी नाहीये. त्याच्यामुळं मग आम्हाला त्या आल्याच्या नंतर लय बरं वाटतं, म्हणजे असं वाटतं त्यांनी जाऊच नाही. पण 2 दिवस त्यांना बळजबरी थांबून घेतलं. पण किती केलं तर त्यांचे काका वगैरे घरी येतं, त्यांचं पण जेवण वगैरे काहीतरी बघावं लागेल. मग आज यांनी 5:30 वाजता त्यांना नेऊन घातलं गाडीमध्ये. मग आता त्याच्यानंतर मग आता तिकडून आम्ही खालून आलो. उद्या पाठच नेऊन घालू, उद्या सकाळीच नेऊन घालू, कशाचं नेऊन घालणं होतंय. मग एकदा राहिलं का मग बरोबर 4-5 वाजता. चला मग आता स्वयंपाकाला लागू आपण. चला मस्त. आज काय दार नुसतं चमकत आहे, चकाचक गाड्या धुतल्यात, सगळं धुतलंय हे ना. आणि मग नाही एक नंतर आले ना दाजी, त्याच्यामुळं नाही तर मग 2 स्कूट्या धुतली. पण ती काला खट्टा आहे बाई, तो हत्ती तो त्यावेळेस धुळीने घाण होतोय, ते लगेच खराब होतंय. त्याला धुणं काय फायदा नाही. रोजच त्याच्यावर कापडा मारा, रोजच हे करा, परत ती संध्याकाळी. ही चांगली बाई भुरी पान लक्ष्मी आमची बाबा, ही पहिली. ही लक्ष्मी आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने ताईंनो ध्रुवाच्या 5च्या दिवशी ही गाडी घेतलेली आहे. आणि खरंच म्हणजे आमची गाडी इतकी लक्ष्मी ना की ही दारामध्ये आल्यापासून म्हणजे आमचं इतकी भरभराट झाली ना, लकी असतात. आणि ध्रुव झाला आणि 5च्या दिवशीच ही गाडी घेतलेली. म्हणजे ध्रुव आणि ही गाडी संगच आपल्या घरामध्ये एंट्री मारली. आणि हे दोघं आमच्यासाठी लई लकी येतं. म्हणजे भरभराटच म्हणजे छान एकदम झालं आमच्या घरामध्ये मस्त सगळं. त्याच्यामुळं किती काय झालं ना तरी पण आता बरंच जुनं मॉडेल आहे, पण आम्ही हिला काही हे नाही करीत. आपलं इकोस्पोर्ट हे फॉरेनचं आहे ना मॉडेल, मग आम्ही विकत नाही तिला, लावून राहू द्या. मी म्हणतात हे मध्ये म्हणत होते अरे देऊन टाकायची का, हा एक गिराईक, पण मी म्हणलं नको, ती भले लावून राहू द्या आपल्या पार्किंग शेड मध्ये, पण विकायची नाही आपल्याला. ती दारात असली तरी लय झाली. 2-2.5 लाख रुपये पुढे जाते, 3 आणि 4 मध्ये कुणी घेणार. आणि ते आणि अजून म्हणजे कोणी म्हणणार सुद्धा नाही. तुम्ही बघा त्याला 3, 4, 5, 6 महिने इतके होते ना. आमच्या दाजींचं लय म्हणजे एक जिल्ह्यात तिथं सगळं काम आहे त्यांचा, मेंटेनन्स हे ते, रिपेरिंग, सर्व्हिसिंग सगळ्या गाड्यांची जिथल्या तिथं. त्याच्यामुळे ना एवढं हे, पण कुणी म्हणणार नाही की बाबा ती इतक्या दिवसाची आणि जुनी म्हणून, अजिबात नाही. म्हणजे लय लकी गाडी आमच्यासाठी, लक्ष्मीची एक. गाडीमध्ये आम्ही ओडिसाला जायचो यायचो, बाय रोड ह्या गाडीमध्ये आम्ही प्रवास करायचो. 2 दिवस, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही पोहोचायचो. 1 दिवस स्टे करून या गाडीमध्येच आम्ही किती लॉंग रूट असलं तरी या गाडीत जायचो आम्ही. कळत नाही, म्हणजे असं कळत नाही. कम्फर्ट लई फील देते ही गाडी, मस्त आहे अजून पण आता नवं घेतल्यावर मग जुन्याकडे जरा हेच होतं. पण तरी पण राजू काढतेत, मग ते थोडी शिकू राहिले, आता शिकलेत बऱ्यापैकी. पण मग काढतेत ते, मध्ये आधी दुसरे 2-3 चक्रा मारतेत. मग त्यांनी धुवून जाऊन आज इथे लावून दिली. चला गप्पा मारायला गोड लागत आहे, पण मग का पुढं काय होईल, पोरं मग भूक करते. चला उठा, चला. त्याच्यानंतर ॲरो घेतलेला आता चांगले 8-10 दिवस झाले बरं का ताईंनो. पण व्हिडिओ मध्ये दाखवलं नाही, मध्यंतरी लय धावपळ चालली होती आमची. मग त्याच्यामुळं व्हिडिओ मध्ये दाखवायला ते ॲरोवाले भाऊ आले, बसून गेले. आम्ही त्यावेळेस स्टुडिओतच होतो तिकडं, तर मग ती बसून गेले. त्याच्यामुळं त्यावेळेस काय व्हिडिओ घेतला नाही. नंतर पण नाही का, बिझी शेड्यूल इतकं जातं ना की काय घ्यायचंय काय नाही घ्यायचंय, काय करायचं काहीच लक्षात राहत नाही आमच्या. मग ते कमेंट वाचल्यावर मला लक्षात येतं, हा आपलं राहिलं बाबा ही गोष्ट. मग असं होऊन जातं. लक्ष आहे बघ ना. मग आता त्या
ताई म्हणल्या की तुम्ही नवीन आरो घेतलेला आम्हाला दाखवलं नाही स्वाती भारती ताई, तर म्हणलं चला आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवूयात. तर काहीतरी स्वाती 22 का 23 ना. हा LG कंपनीचा आहे आणि छान आहे, वॉरंटी वगैरे होती. एकदा नाही का व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलं होतं, त्यावेळेसच जाऊन चॉईस करून आणलं होता. मग नंतर ते दादा येऊन बसून गेले आणि मस्त आहे. आमच्या इथं कसं आहे, पाण्यामध्ये ना क्षार जास्त असतात ना, त्याच्यामुळे आमच्या इथं ॲरो म्हणा, वॉशिंग मशीन म्हणा, पाण्याचे नळ म्हणा, त्या क्षारामुळे आहेत ना लगेच खराब होते लवकर लवकर. आहे ते लगेच इंडिकेट करतं. समजा फिल्टर रिप्लेस करायचा असलं तर इथे लगेच रेड लाईट वगैरे ते दाखवणार. तसा आधीचा जो ॲरो होता त्याच्यामध्ये दाखवत नव्हतं. मग त्याला काय म्हणते त्या ॲरोला? किती दिवसाचा आहे तो? उडीसाचा होता. उडीसाला 5 वर्ष वापरलं. घरी आल्यावरच्या नंतर झाले 3-4 वर्ष, म्हणजे तो वापरला 9 वर्ष. त्याची पॉलिसी होती ताईनं, ती 8,000 वरून आम्ही पॉलिसी पण करून घ्यायचो की ती 2 वर्षाची पॉलिसी राहायची. त्या वर्षात त्याला काही मेंटेनन्स आला तर ते येऊन करून द्यायचे. मग फक्त फिल्टरचे पैसे द्यावे लागायचे, जे आतले जे आहेत ना ते त्याचे. पण माझं ते लईच दिवस झाले, सारखाच बंद पडायला लागला. मग नवीन घ्यायचा बऱ्याच दिवस चाललं होतं. मागच्या वेळेस पण घ्यायचा तर ते रिपेअर करून गेले. म्हणलं जाऊ द्या, आता जोपर्यंत चलतंय तोपर्यंत चालू द्या. म्हणलं कशाला उगाच वेस्ट हे करायचं. पण आता ते कुठेतरी लई जास्तच झालं जास्त. आणि ते पण म्हणले होते की आता ह्या वारीने बिघडला ना की परतच्या वारीने तुम्ही नवीनच घेऊन टाका ताई. इतकी खराब यायला लागली, लय घाणेरडं पाणी, इतकी बेकार टेस्ट यायला लागली बाई. ते विहिरीचं पाणी जाऊन पेलं. विहिरीचं म्हणजे डायरेक्ट काळं कुळकुळीत काळं पाषाण पाणी येत होतं. म्हणजे ह्या नळ्याचं पाणी चांगलं दित्तळ दिसायचं त्या ॲरोच्या रिप्लेस मध्ये, एवढं छान. पण हा झाल्यापासून नाही तसं म्हणाला. आम्हाला कळाल्याच्या नंतर आम्ही चांगला 8 दिवस बिस्लरीचे बॉक्स आणायचो आणि पाणी प्यायचो. बिस्लरीचे बॉक्स आणून काय एवढं जास्त पैसे लागत नाहीत, त्याला दोड्यामध्ये होऊन जातं. तर ते आणून म्हणजे आणून पिलेलं परवडल, पण इकडं जीवाला त्रास आणि हॉस्पिटलमध्ये एवढे पैसे घालायचे असं होतं. मग त्याच्यापेक्षा ते पिलेलं बरं. काय बिस्लरीचे बॉक्स जाऊन बुक करून आलो, पण ते इन्स्टॉल करायला आलेले नव्हते लावायला. मग त्याच्यामुळे तो घरी येऊन पडला 2 दिवसांनी. पण ती त्यांची टीम येऊन ते लावून जात नव्हती, म्हणून मग 1-2-4 दिवस बिस्लरीचे पाणी पिलो. नाही, चांगले 8 दिवस झाले बुक केल्याच्या नंतर 2-4 दिवस, नंतर 2-4 दिवस आल्याच्या नंतर ज्यावेळेस एक दिवशी लय तापले, शोरूमला फोन करून बडबड केली, त्यावेळेस मग त्यांचे माणसं आले आणि ते लगेच बसून दिले. आता स्वयंपाक करायचा, व त्याच्यानंतर काही जेवण खावणं, भांडे आणि मग पोरांचा अभ्यास, झोपणे. मग त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात. भेटूयात ताईंनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सगळ्यांना. पण त्याच्या अगोदर की बऱ्याच दिवसापासून की व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा असं आम्ही म्हणत नाही, तर बऱ्याच ताई करत सुद्धा नाही. तर नक्की जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना. बाय.